उभा दिला उभा दिला जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी एकाच्या कैवारी एकाच्या कैवारी भुगवी बहुताचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी दोही ठाई तुका नाही पडू देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी तर देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरधनी भगवान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा भगवान गणराज हे सिंहासनावर बसलेले आहेत आणि आपल्या सर्व भक्तांच्या कामना पूर्ण करण्याकरता ते समर्थ आहे. भलेही एकाच्या प्रयत्नाने एकाच्या भक्तीने ते आले असतील पण कामना मात्र आपल्या सर्वांच्या त्या पूर्ण करणाऱ्या आहेत. आणि ही आपल्याला जाणीव करून देत असताना दोही ठाई म्हणजे भगवंताकडेही त्याच्या सेवा आणि भक्तीमध्ये कुठली उणीव होऊ देत नाही आणि तुम्हा आम्हाला जागृती करण्यामध्ये जगद्गुरु तुकोबराय दक्ष आहेत. अशा पद्धतीचा काहीसा शब्दशा भाव आहे. विठ्ठल विठ्ठल नैमित्तिक कर्म आहे. कसं आहे शास्त्रामध्ये कर्माचा विचार करत असताना बरं कर्माचा विचार करणं गरजेचंही आहे. कारण एक गोड प्रसिद्ध आचार्यांचं स्तोत्र आहे. धनानि भूमौ पशवश्च गोष्टी भार्या गृहद्वारे जन स्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. प्रसिद्ध स्तोत्र आहे, आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. धनानि भूमौ धन कुठे राहतं? हे जमिनीमध्ये राहतं. पशवश्च गोष्टी पशुधन हे गोठ्यामध्ये राहतं. भार्यागृहद्वारे आपली प्रिय पत्नी घराच्या दारापर्यंत येते. देहश्चितायाम आपलं शरीर हे चितेपर्यंत येतं आणि हा मृत्यूलोक सोडल्याच्या नंतर आपल्यासोबत फक्त आपलं कर्म येतं. कर्मानुगो गच्छति जीव एका. आणि त्यामुळे कर्माचा विचार करत असताना दोन प्रकार पडलेले आहेत. एक वेदबोधित कर्म आहे आणि एक जीवकृत कर्म आहे. त्या जीवकृत कर्मामध्ये तीन प्रकार आहेत. संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. साठवलेलं जे असतं त्याला संचित म्हणतात. प्रकर्ष करून भोगायला आलं त्याला प्रारब्ध म्हणतात आणि हल्ली वर्तमान काळात आपण करतो त्याला क्रियामान म्हणतात. हे जीवकृत कर्माचे तीन प्रकार आहेत. आणि वेदबोधित कर्माचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक आहे विहित कर्म, दुसरा आहे निषिद्ध कर्म. जे आपल्याला शास्त्र करा म्हणून सांगतं ते विहित कर्म आहे. म्हणजे इदम कुरु काय करा? अतिथी देव भव, मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, सत्यम ब्रूयात, धर्मम चर. हे करायला सांगितलं म्हणून हे विहित कर्म आहे. इदम मा कुरु हे करू नका. काय करू नका? कलंजम मा भक्ष, शराब मा पिब, असत्यम मा ब्रूयात, अधर्मम मा चर. जे करू नका सांगितलं ते निषिद्ध कर्म, त्याच्यात 7 प्रकार पडतात आणि विहित कर्म त्याच्यात 4 प्रकार पडतात. एक आहे नित्य कर्म जे आपण दररोज करतो. काय म्हटलेलं आहे? नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. काही नित्यनेमावी ना अन्न खाय तोची श्वास. मनुष्य म्हणून जन्माला आलो तर आपल्या जीवनात काहीतरी कुठला तरी नित्यनेम असला पाहिजे. एक नित्य कर्म जे दररोज करतो. दुसरा आहे काम्य कर्म जे अंतःकरणामध्ये कामना अपेक्षा ठेवून करतो. तिसरा आहे प्रायश्चित्त कर्म जे आपण त्याला 2 प्रकार आहेत. साधारण प्रायश्चित्त आणि असाधारण प्रायश्चित्त. अज्ञात पातकातून बाहेर पडण्याकरता केलं जातं ते साधारण प्रायश्चित्त. अज्ञात पातकातून बाहेर पडण्याकरता केलं जातं ते असाधारण प्रायश्चित्त. आणि त्या विहित प्रकारातच हा एक प्रकार आहे नैमित्तिक कर्म. आपण सर्वच जण रोजच इथे येणार नाही. आज आलो, एक नैमित्तिक सोहळा आहे, नैमित्तिक कर्म आहे, विहित कर्म आहे, वेदबोधित कर्म आहे, त्यात नैमित्तिक कर्म आहे. विठ्ठल विठ्ठल नैमित्तिक सोहळा आहे हा सोहळा. कलशारोहणाचा आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा आहे. खरं तर सोहळे
संतांचे काही असतात, काही जनताचे म्हणजे जीवाचे असतात आणि काही भगवंताचे असतात. जनताच्या जीवनामध्ये दोन सोहळे असतात. ज्या वेळेला जन्माला आला की बारसाचा सोहळा आणि मेल्याच्या नंतर तेरसाचा सोहळा, असे दोन सोहळे जनताच्या जीवाच्या जीवनामध्ये असतात. भगवंताच्या जीवनामध्ये काही सोहळे आहे. संतांच्या जीवनामध्ये संतांचा गमनाचा आणि भगवंताच्या आगमनाचा सोहळा केला जातो. संतांच्या गमनाचा सोहळा करतात म्हणून संतांची आपण पुण्यतिथी आता बघा ना आलीच आहे. तुकाराम बीज जवळ आलेली आहे. मग ते तुकाराम बीज असेल, काय नाथषष्ठी असेल किंवा कार्तिक वद्य त्रयोदशी असेल, हे संतांचे सोहळे आपण करतो आणि भगवंताच्या जयंतीचा उत्सव आपण करतो. त्यातली त्यात भगवंत एखाद्या गावामध्ये भगवान परमात्म्याची प्राण प्रतिष्ठा त्या मूर्तीची झाल्याच्या नंतर आता ती पाषाण मूर्ती राहिली नाही, त्याच्यात नव चैतन्य आलेलं आहे. भूदेवाच्या मंत्राकरवी साक्षात परमात्मा भगवान दत्तात्रयाचं आगमन झालेलं आहे. आणि मग दत्तात्रयाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आणि सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नवरुवी दयाची कृपा प्रेमपूर्वी असे असणारे भगवान गणराज यांच्याही मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे. आणि पुन्हा कलशारोहण आहे. असा एक कलशारोहण हे एक प्रकारचं पूर्णतेचं प्रतीक आहे. जसं जेवणाला पूर्णता कधी ढेकर आल्याच्या नंतर, ढेकरासरीचे जेवण दिसे साचे नाहीतरी काचे कुंता कुंती. जेवणाला पूर्णता ढेकर आल्याच्या नंतर, नदीला पूर्णता समुद्राला पोचल्याच्या नंतर, काय फेडीत पापताप पोखित तिरीची पादप समुद्र जाय आप गंगेचे जैसे समुद्र माप प्रवशंती यद्वत, किंवा तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्यावर मी एकमय. नदीला पूर्णता समुद्राला पोचल्याच्या नंतर, जेवणाला पूर्णता ढेकर आल्याच्या नंतर, त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर त्या सोन्याला पूर्णता 16वा कस लागल्याच्या नंतर असते. आणि आपल्या मंदिराच्या बांधकामालाही पूर्णता कलशारोहण झाल्याच्या नंतर असते. कलसा प्रत्येक काही प्रसादी बांधकाम नाही, असा कलशारोहणाचा हा सोहळा आहे. आणि त्रिमूर्ती त्रिगुण असे असणारे भगवान दत्तात्रय म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश तमगुण प्रधान माया उपाधीचा स्वीकार करून समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला विन्मुख झाल्याच्या नंतर तृतीय नेत्र उडून जगाचा प्रलय करणारी देवता म्हणजे भगवान शिवशंकर. नंतर समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला सन्मुख आहे. अशा काळामध्ये शुद्ध सत्वगुण प्रधान माया उपाधीचा स्वीकार करून सगळ्या जगाला भोग भोगायतन आणि भोग्य पदार्थ असे त्रिपुटी पुरवून जगाचं पालन करणारे भगवान विष्णू आणि समष्टी जगाचं प्रारब्ध कर्म फलभोगाला सन्मुख झाल्याच्या नंतर रजगुण प्रधान माया उपाधीचा स्वीकार करून या जगाची उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजे उत्पत्ती करणारे ब्रह्मदेव आहे, पालन करणारे भगवान विष्णू आहे आणि संहार करणारे भगवान शिवशंकर आहे. आणि या तिघाचा एकत्र असणारं रूप जसं आपण काढा करतो बघा, त्या काढ्यामध्ये तुळशी असते, अद्रक असते, आणखी काही गोष्टी असतात आणि त्याच्यातला एक प्रकारचा अर्क काढला जातो. अगदी या त्रिदेवतेचा अर्क काढून त्यांचं ते चौथं रूप म्हणजे भगवान दत्तात्रय आहे, ज्या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश याचा त्रिवेणी संगम आहे. आणि ते असणारे दत्तात्रय स्थानापन्न झालेले आहेत असं जगद्गुरु तुकोबरा आपल्याला सांगत आहे. विठ्ठल विठ्ठल भगवान की आणि ही गोष्ट सांगत असताना कोणाच्या कानात सांगतात असं नाही. एखाद्याला 4 बैठकीमध्ये 4 लोक एकांतात घेऊन सांगतात असंही नाही. अगदी भर चौकामध्ये उभा राहून हात उंचावून जग जाहीररित्या जगद्गुरु तुकोबराय भगवान दत्तात्रयाच्या आगमनाची सूचना देत असताना मी तुम्हाला एक मात सांगतो असं जे महाराज बोलतात ते निरूपण करता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये उभारीला हात 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 जगीतान वे
जगी जाणावे रे मात देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी जगी जाणावे रे माता जगी जाणावे देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी जगी जाणावी मात जगी जाणावी मात जगी जाणावी मात उभारी राहत जगी जाणावी मात जगी जाणावी मात जगी जाणावी मात उभारिला हात हात जगी जाणावी मात अगदी हात उंचावून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात उभारिला हात. अगदी आजूकही खेड्यापाड्यामध्ये चौका चौकामध्ये काही विशिष्ट समाजातील मंडळी उभी राहतात आणि गावात एखादा नूतन एखादा सोहळा असेल किंवा त्या साखरेचा कोठा आला असेल आणखी काही निमंत्रण आमंत्रण सर्व गावाला द्यायच असेल तर ते हात उंचावून सांगण्याची प्रथा आहे. ऐका हो ऐका आपल्या गावामध्ये असं असं होत आहे. अशा पद्धतीने जगद्गुरु तुकोबाराय भर चौकामध्ये उभे राहून आणि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या आत्यंतिक श्रेया करता आत्यंतिक कल्याणा करता त्याच्या आत्मोद्धारा करता हात उंचावून सांगतात उभारिला हात हात. आणि ज्या वेळेला तुकोबारायने हात उंचावला त्यावेळेला जाणारी येणारी सगळी तटस्थ झाली जागेवर थांबलीत आणि त्यांनी विचारलं महाराज कशा करता हात उंचावलाय काय काय म्हणणं काय म्हटले जगी जाणविली मात मी तुम्हाला एक मात सांगणार आहे गोष्ट सांगणार आहे तुमच्या हिताचा काहीतरी विचार सांगणार आहे. ज्या वेळेला आपल्या हिताचं तुकोबाराय काहीतरी सांगतायत त्यामुळे आपण त्या गोष्टी हिताच्या गोष्टी ऐकल्या पाहिजे. म्हणून जगातील बरीच असणारी जीव त्या ठिकाणी थांबलीत पण मग काही थांबलीत काही निघून गेलीत. मग त्यात निघून जाणारी कोण आहेत आणि थांबलेली ती कोण आहेत याचा जर विचार केला तर मानव मात्रामध्ये शास्त्रकारांनी 4 प्रकार केलेले आहेत. त्याला आपण पामर विषयी जिज्ञासू आणि मुक्त असं म्हणतो. कुणाला म्हणतात पामर कुणाला म्हणतात विषयी कुणाला म्हणतात जिज्ञासू कुणाला म्हणतात मुक्त. भगवती ज्ञानेश्वरीमध्ये भगवान ज्ञानोबराय त्याच्या व्याख्या करतात. एक 4-2 वव्या मी सरळ सरळ सांगतो. पामर म्हणताना माऊली म्हणतात येतुलिनी आघवे कृत्याकृत्य नाठवे जो करण्याची नामे भलतेची करी त्याला पामर असं म्हणावं. किंवा विषया वाचून काही आणि सर्वता रम्य नाही ऐसा स्वभावाची पायी इंद्रियाचा कंसात पामराचा तो पामर आहे. विषयी कोण मग माऊली म्हणतात काश्यत एक जन्मा जन्मोनी ब्रह्मकर्मा करी तोची ब्रह्म आननो हे किंवा म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म केजे मग स्वर्ग सुख भोगेजे मनोहर हे एक प्रकारचं विषयीचं लक्षण आहे. आणि मग जिज्ञासू कोण डोळा हरळ न विरे घाई कोत न जिरे तैसे न विसरे जन्मकाळीचे दुःख ऐशी ऐशी अवकाळा घेपे जन्ममरणाचा कांटाळा ते लाजपै निर्मळा निसुगा गोड काही हे बिरडे पिटेल काही तो स्वामी भेटेल युगाहुनी वडील निमिषमाने असा असेल तर तो आहे जिज्ञासू. आणि मुक्त कोण म्हणून ज्ञानिया पुरुखा कृत्य करू सरले देखा ऐसा अनाथाचा सका बोलिला तो किंवा चौथ्याची ठाई काहीची करणे नाही येणे कारणे म्हणी पिपाही ज्ञानिया तो पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रेगाला भक्तीपंथी जगा देतो. हा एक प्रकारचा मुक्त आहे. आता बऱ्याच मंडळी माझ्याकडे चेहरे मला दिसतात वक्त्याला जे समोरचे जे कथा कीर्तन नेहमी ऐकणार आहेत त्यांना हे कळालं पण बऱ्याच जणाला काय कळालं नाही हेही कळालं नाही नेमकं काय चाललं हेच कळायला मार्ग नाही असं काहीचे चेहरे मला सांगतात. आणि वक्त्याचं कर्तव्य असतं प्रत्येकाला कळेल असं बोलावं. तर आपण सरळ सरळ या ओव्याचे भाव पाहू. पामर कशाला म्हणावं अगदी सोप्या व्याख्या सांगतो. रंगनाथ गुरुजी परभणीकर ज्यांना चालता बोलता वेदांत उभा महाराष्ट्र ओळखायचा त्यांच्या परंपरेतल्या ऐकलेल्या 4 व्याख्या सांगतो. ते म्हटले पामर कोण काही खातो कुठेही खातो आणि कसाही खातो त्याचं नाव आहे पामर.
विषयी कोण? जर कष्टाचं, अंग मेहनतीचं, घाम गाळून जो आपला उदरनिर्वाह चालवतो तो विषयी आहे. आणि मग जिज्ञासू कोण? जो अन्नमान धने हे तो प्रारब्ध अधीन असल्यामुळे चव पालवी घेऊन करी, भिक्षा मागावी दारोदारी, पर अन्न आच्छाना दरवरी, नय वेळ दवडावा, म्हणून मधुकरी मागून खातो आणि परमार्थ साधना करतो, तो आहे जिज्ञासू. आणि मग मुक्त कोण? तर काही खाऊ दे, ज्याची वृत्ती भगवंताला सोडून खाली कधी येतच नाही, तो मुक्त, असे गुरुजींच्या व्याख्या. आणखी त्यांनी सांगितल्या 4 व्याख्या. काही काही व्यक्ती ही निर्लज्ज असते, म्हणजे आयशी आयशी अवकाळा घेपी जन्म मरणाचा कांटा, ते लाजपई निर्मळा आणि निसुगा गोड. त्या निर्मळामध्ये गुरुजींनी 2 घेतले आणि निसुगामध्ये 2 घेतले. निसुग मध्ये 2 कोण? पामरानी विषयी. आणि निर्मळामध्ये 2 कोण? जिज्ञासू, आपलं मुमुक्षू आणि मुक्त. कसे ते बघा. ज्याला जनाची नाही मनाची नाही अशी काही निर्लज्ज व्यक्ती असेल तर ती पामर आहे. ज्याला जनाची आहे पण मनाची नाही, लोकात चांगला दाखवतो पण व्यक्तिगत जीवन तसं त्याचा आदर्श नसेल तर त्याला जनाची आहे पण मनाची नाही, तो विषयी आहे. आणि ज्याला जनाची आहे मनाची आहे ऐशी जागवी तो जना आणि सरीसे मनासहित, म्हणजे जनाची मनाची दोन्ही आहे, तो जिज्ञासू आहे. आणि मग मुक्त कोण? जन विजन झाले आम्हा, विठ्ठल नामाप्रमाणे पाहे तिकडे बाप माय, विठ्ठल आहे रखुमाई, तो आहे मुक्त. असे जगामध्ये 4 आहेत. या 4पैकी हात उंचावून कोणाला तुकोबाराय सांगतात? जगी म्हणजे सगळ्यालाच सांगतात, पण जगातले सगळे ऐकत नाही. वाजत असे बोंब कोणी नाही ऐकती कानी, हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचुनी दुजा ठाव नाही कोठे. ऐकायला तयार नाहीत. कारण पामराला वाटलं काही विषयाबद्दल बोलत असेल तर ऐकू, विषयीला वाटलं काही विहित विषयाबद्दल सांगत असेल तर ऐकू, पण जिज्ञासूला वाटलं की उद्धाराचं सांगणारे संतच आहेत. धरतीच्या हाती संत कृपावंत पाळी पंढरीला लाळा त्यांचा, म्हणून जे जिज्ञासू मुमुक्ष साधक होते तेही थांबले. आणि जे मुक्त महापुरुष होते, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीच्या विलक्षण सुखा करता तुकोबराय काही आपल्याला देतात का बोध, म्हणून तेही थांबलेत. विठ्ठल विठ्ठल किंवा असंही म्हणता येईल, ही मात नाम गोष्ट कोणाला सांगतात? ही कर्मठाला सांगतात का? ही एखाद्या काय आहे, आमचे साधक हृदय संजीवनी डॉक्टर नारायण महाराज जाधव बाबा यांचे काही वचन मला आठवते. ते म्हणतात विषयीला सांगितली जाते ती वेगळी गोष्ट आहे, पामराला सांगितलं जातं तो वेगळा उपदेश आहे, जिज्ञासूला सांगितलं जातो तो वेगळा आहे, आणि मुक्ताला सांगितला जातो तो वेगळा आहे. तशा पद्धतीने कर्मठाला मात ती वेगळी आहे. कर्मठाला शास्त्राची मात सांगावी लागते, मात नाम गोष्ट. पतिव्रतेला तिच्या पतीची मात सांगावी लागते, उपासकाला उपास देवतेची मात सांगावी लागते, आणि एखादा सत्शिष्य असेल तर त्याला गुरुची मात सांगावी लागते. ती गोष्ट ऐकण्याकरता त्याचे कान आसुसलेले असतात. जसं माहेरीच्या मुळा लेकी असावली म्हटलेलं आहे, तशा पद्धतीने एखादा कर्मठ असेल तर त्याला शास्त्राची मात सांगावी. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्र विधान उत्तम कर्म कर्तुर्मेहर असे. आता पतिव्रताने अनेकाची स्तुती सर्व भावपती ध्यानी म्हणे, पतीची अमता अनुसरुणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची का. ती पतिव्रता असेल तर तिचा प्रिय असणारा पतीची मात सांगावी. एखादा सत्शिष्य असेल तर ज्ञानोबरायासारखा ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनाचा अनक आहे, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी, म्हणून त्यांना गुरुबद्दल काहीतरी मात सांगावी. पण मग एक जनसामान्याच्या कल्याणाकरता त्यांच्या हिताकरता जगाचा निर्माता कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य संपन्न असणारा परमात्मा त्या उपासकाला उपास देवतेची मात सांगावी. त्यातही उपासकात प्रकार आहेत. काही विष्णूची भक्ती करणारे त्यांना आपण वैष्णव म्हणतो, शंकराची भक्ती करणारे त्यांना आपण शैव म्हणतो, भगवान सूर्यनारायणाची भक्ती करणारे त्यांना आपण सौर म्हणतो, माता शक्तीची उपासना करणारे त्यांना आपण शाक्त म्हणतो, गणराजाची भक्ती करणारे त्यांना गाणपत्य म्हणतो. पण मग वैष्णव शैव हे ना, ही सर्वच एका विग्रहामध्ये एकत्र आलीत, असे म्हणजे अवधूत चिंतन भगवान दत्तात्रय आहे. आणि असे दत्तात्रय या सिंहासनावर बसलेले आहेत, त्यांच्या संबंधीची मात सांगताना तुकोबराय उभारिला हात जगी जानविली मात. एक गोष्ट सांगतात, तुमच्या कल्याणाची वार्ता सांगतो. काय वार्ता सांगतात?
काय वार्ता देव सांगतात? बैसले सिंहासनी सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी सिंहासनी देव बैसले सिंहासनी सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आलयात का होय धनी पुरे. आलयात का पुरे. हो पुरे धनी देव बैसले सिंहासनी सिंहासनी देव बैसले सिंहासनी आलयात कासे पुरे धनी आलयात कासे पुरे धनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी हो देव बैसले सिंहासनी आलयात का पुरी धनी आलयात का पुरी धनी आलयात का पुरी धनी देव बैसले सिंहासनी आलयात का पुरी धनी आलयात का पुरी धनी आलयात का पुरी धनी त्या साधकाने जिज्ञासूने उपासकाने विचारलं, महाराज काय मात आहे, काय गोष्ट आहे, काय कल्याणाची वार्ता, तुम्ही काय सांगणार आहात? तुकोबराय त्यावेळेला त्यांना बोलतात, देव बैसले सिंहासनी आलयात का पुरे धनी. देव सिंहासनावर आरूढ झालेले आहे आणि याचकाची कामना ते पूर्ण करणारे आहेत. तुकोबरायचे एक अभंग आहे बघा, घातला दुकान देती आले असे दान, संत उदार उदार भरले अनंत भंडार, माग त्याची पुरे धनी अनेकाची उरे. पण या सर्वाचं कारण काय तर तुका म्हणे पोते देवे भरले नोही रीते. त्या देवाने त्यांचं असणारं पोत भांडार भरलेलं असल्यामुळे ती कधी रीत होत नाही. आणि तीच गोष्ट इथेही सांगतात, देव बैसले सिंहासनी. सिंहासनावर परमात्मा आरूढ झालेले आहे. एखादा राजा आपल्या राजगादीवर आरूढ झाल्याच्या नंतर मग ज्या प्रजेला कुठल्याही प्रकारची उणीव राहत नाही. काय झाले राम राज काय कोणे आभासी, झाले राम राज काय कोणे आभासी. हा हा झाले राम राज काय कोणे आभासी, झाले राम राज काय कोणे आभासी. धरणी धरी पीक गाई बोलल्या मैसी, धरणी धरी पीक गाई बोलल्या मैसी मैसी. राम वेळ वेळा गावोवी, राम वेळ वेळा राम वेळ वेळा आम्ही गावोवी. धरणी धरी पीके हा 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 बोलल्या मैसी, धरणी धरी पीके हा 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 बोलल्या मैसी. राम झाले रामराज्य काय होणे आम्हासी, कारण धरणी धरी पीक गायी ओळल्या म्हैशी. तसं देव बैसले सिंहासनी. मग आल्या याचका पुरे धनी. याचक म्हणजे मागणारा आणि धनी पूर्ण करणारा तो दाता आहे आणि मागणारा तो याचक आहे. दाता हा समर्थ असला पाहिजे आणि याचकाला आपलं कल्याण कसं ते मागण्याचं ज्ञान असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल आपल्याला ते ज्ञान नसेल तर मार्ग दावणी गेले आधी. कोबऱ्याने मार्ग दाखवले त्यानुरूप आपण त्याच्या दरबारात गेल्याच्या नंतर आपणही त्याला म्हणावं, न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. त्या देवाला आपण मागावं.
म्हणजे संतांनी जे मागितलं ते आपण मागावं. कारण संतांनी जे मागितलं ते आपण मागितलं तर त्यात आपलं कल्याण असतं. नाहीतर आपण आहोतच भिवंडीत. विठ्ठल 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 आल्या याचका पुरी धनी. याचकाची धनी कामना इच्छा ते पूर्ण करतात. याचकामध्ये 4 प्रकार असतात. कशावरनं? भारतीयाचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता आपल्याला सांगते. चतुर्विधा भजन्ते मां. परमात्मा बोलतात, जना सुकृतीनोर्जुनो आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानेच भरतर्षभ. मला भजणारे 4 प्रकारचे भक्त आहेत. एक आर्त आहे. आर्त तो आर्ताचे व्याजे. जिज्ञासू तो जाणवया लागी भजे. आणि तिजे नीतीने इच्छेचे अर्थसिद्धी, असं भगवान ज्ञानोबराय भगवती ज्ञानेश्वरीमध्ये बोलतात. एक अर्थार्थी भक्त म्हणजे संकटातून सुटण्याकरता देवाचा धावा करणारा. कोठे गुंतलासी द्वारके जराया, कोठे गुंतलासी द्वारके जराया, कोठे गुंतलासी द्वारके जराया, कोठे गुंतलासी द्वारके जराया. वेळ का सखाया लावी येला, वेळ का सखया लावी येला, वेळ का सखाया लावी येला, वेळ का सखाया लावी येला. दीनानाथ वेद सावळ्या पुरे, दीनानाथ वीर सावळ्या पुरे, दीनानाथ वीर सावळ्या पुरे, दीनानाथ वीर सावळ्या पुरे. कोण असेल जो ब्रह्मांड चालक, आपण ती हाक देईल हाके, आपण ती हाक देईल हाके हाके हाके, आपण ती हाक देईल हाके. गजेंद्र असेल, माता द्रौपदी असेल, हे आर्त भक्त आहे. आणि आर्त तो आर्तच्या निव्या जे संकटातून मुक्त होण्याकरता त्या परमात्म्याकडे याचना करतात. त्यांची कामना याचना तो पूर्ण करतो. गजेंद्रा करता तो आला नाही का? द्रौपदी करता तो आला नाही का? डोंगरे महाराज बोलतात, सारीबीची नारी या नारीबीची सारी आहे, सारी आहे या नारी आहे, नारी आहे या सारी आहे. कळायला मार्गच नाही. तुकोबरा म्हणतात, नेसती लुगडी सोय झाला. देवाचे 24 अवतार नाही, 25वा अंबर वस्त्र अवतार परमात्म्याने धारण केला त्या माता द्रौपदी करता, सखी करता. याचा अर्थ आर्ताची कामना तो पूर्ण करतो. आर्थार्थी अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है. ज्या वेळेला चालत पाव घसे, सुदामजी को देखत श्याम हसे. पण परमात्मा त्याला आपल्या महालामध्ये नेतात. आपल्या हाताची करकमलाची पात्र करतात आणि डोळ्यातल्या आसुवाने सुदामाच्या चरणाचा एक प्रकारचा अभिषेक करतात. ते तीर्थ स्वतः घेतात. आपल्या दाताने त्याच्या पायातले काटे उपटतात आणि ते तीर्थ घेऊन आपल्या सिंहासनावर त्याला बसवतात. आणि त्या सुदाम देवाला नकळत मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा दिला गा. त्याची ती अर्थाविषयीची आरती नाम इच्छा परमात्म्याने पूर्ण केली. नंतर जिज्ञासू. जिज्ञासू म्हणत असतो, हुय माय को अहम कथमिदम जातम को वै कर्तासि विद्यते उपादानम किम अस्ति विचार स्वयं दृश्या. मी नेमका कोण? कारण ज्ञानोबराय म्हणतात, आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपल्याला स्वस्वरूपाची ओळख व्हावी. मी नेमका स्थूल देह आहे का सूक्ष्म देह आहे का कारण देह आहे? जागृतीमध्ये असणारा स्थूल देह त्याला मी म्हणतो त्यावेळेला विश्व अहम असं मला वाटतं. स्वप्नामध्ये असणारा सूक्ष्म देह त्याला मी म्हणतो त्यावेळेला मी काय तेजसो अहम असं मी म्हणतो. आणि सुषुप्तीमध्ये असणारा कारण देह त्याला मी म्हणतो त्यावेळेला प्राज्ञो अहम असं मी म्हणतो. पण खरंच हा स्थूल देह त्यात येणारा अन्नमय कोश, सूक्ष्म देह त्यात येणारा प्राणमय मनोमय विज्ञानमय कोश आणि कारण देहामध्ये येणारा आनंदमय कोश, खरंच यातला एखादा कोश मी आहे का? कोश याहून मी दूर आहे हे मला कळावं असं ज्या वेळेला जिज्ञासूला वाटतं. आणि तो जिज्ञासू त्या परमात्म्याला म्हणतो, कार्पण्य दोष उपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यत् श्रेयष्टान निश्चितम गृहीतन्मे शिष्यस्यहम शादी माम त्वां प्रपन्नम. तर त्यावेळेला परमात्मा म्हणतात, न त्वम देहो न इंद्रियानी न मनो न धी. मग कोण आहे देवा मी? अरे इंद्रियानी पराण्य हो, इंद्रिय मन मनसस्तु पराबुद्धरे यो बुद्धे परतस्तसा
ते तत्व तू आहे, तत्वमसी असा बोध करून देऊन त्याची ती कामना याचना पूर्ण करतात. आणि मुक्ताला काय अपेक्षा असते? मुक्ताला एकच अपेक्षित असतं, कारण ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं विलक्षण सुख भोगावं. आणि मग ज्ञानी येते संविती, शैव म्हणती शक्ती, आम्ही ती परमभक्ती आपुली म्हणू. जर त्याला भक्तिप्रेमाची इच्छा असेल तर तीही पूर्ण करतो. अशा अर्थाची एक प्रसिद्ध ओवी बघा, आठवली तर बोला. विठ्ठल विठ्ठल पुंडलिकावर ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. सेवा म्हणती आड तरी प्रेम सोये अशी ओवी आहे. जर ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीची विलक्षण सुखाची अपेक्षा असेल तर भगवान परमात्मा भक्त्यार्थम कल्पित द्वैतम अद्वैतादपि सुंदरम करम प्रेम देवाचे देणे देभाव जाये जेणे न धरावी म्हणे सिद्धी देश काळाची. ते प्रेमही परमात्मा देतात आणि अशा सगळ्यांच्या याचना कामना त्या पूर्ण करतात. म्हणून देव वैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. अगदी पुरे धनी शब्दाचा अर्थ इच्छा कामना आपली पुरेपुरे म्हणेपर्यंत आपले ती कामना पूर्ण करणारे ते आहेत. म्हटले पण का हो? हा प्रयत्न तर भोईर परिवाराने केला, बरोबर ना? भोईर परिवाराचा संकल्प आहे. त्यांच्याकरता अवधूत भगवान दत्तात्रय आलेले आहेत, भगवान गणराज आलेले आहेत. मग ते त्यांचीच कामना पूर्ण करतील, आमची कसे करतील? त्याचं उत्तर असं आहे की भरले सरिता सरोवर चौकडे परी बापी असे ते कोरडे, जै मेघुनी थेंबोटा पडे ते पाणी की तया. तो चातक असतो, चातक. अगदी सगळीकडे नद्या तलवर सागर अगदी दुथड्या भरलेला असेल, परंतु चातक ते पाणी पित नाही. चातक त्या मेघाशी अनन्य असतो. आणि मग त्या चातकाचं व्याज निमित्त पाहून मेघ वर्षाव करतो. पण तो चातकाची तृष्णा भागवतो का सगळ्या जगाची तृष्णा भागवतो? निमित्त चातकाचा आहे, पण सगळ्या जगाची तृष्णा कोणी भागवली? त्या मेघाने. आपण बघा, माऊली म्हणतात ताहण्याचे लागता झटे त्याने अधिकची पाना फुटे रोसे प्रेमे दुनवटे पडियंत याचने. एक बछडा असतो, तो झटे मारतो आणि ती गोमाता पाहणा सोडते, पण ते बछडा पिऊन तृप्त होतं आणि घर खाऊन तृप्त होतं. निमित्त बछड्याचा आहे, पण दूध मात्र ती गोमाता सगळ्याला देते. निमित्त चातकाचा आहे, पण मेघराज सर्वांना जलाचा पुरवठा करतो. जसं भोईर परिवाराचं निमित्त असेल, भोईर परिवाराचा संकल्प असेल, त्यांच्या निमित्ताने अवधूत चिंतन भगवान दत्तात्रय किंवा गणराज आले असतील, पण कामना मात्र त्या सगळ्याच्या पूर्ण करणार आहेत. ही गोष्ट महाराज निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाच्या तृतीय चरणामध्ये एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या कैवाडे एकाच्या देव बैसले सिंहासने देव बैसले सिंहासने ओ देव बैसले सिंहासने 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 एकाच्या कैवाडे एकाचा कैवाडे उगवी बहुताचे कोडे. कैवाड कैवार कैवाड किंवा कामना येणं एकाच्या निमित्ताने आहे, पण कोडे मात्र तो सर्वांची पूर्ण करणार आहे. जसं भगवान पांडुरंग एकाचा कैवार घेऊन आले. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागोनी, किंवा पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता.
आणखी एक वचन आहे, द्वारकेचे केने आले याची ठाया पुढे भक्त राया चोजवीत. आणि माऊली म्हणतात, नेनो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. आणि आरतीमध्ये म्हणतात, पुंडलिका भेटी परब्रह्म आले का म्हटलेलं आहे की नाही. पुंडलिकाच्या निमित्ताने आले असतील, पण मात्र त्या पुंडलिकानेच सांगितलं ना, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणे. कोणी असेल खटनट यावे चोखोबऱ्या म्हणतात, आणि शुद्ध होऊन जावे दौंडी पिटी व्हावे चोखा मेळा. भूवैकुंठ पंढरपूर आहे, पंढरीचा अधिपती तो आहे, निमित्त पुंडलिकाचा आहे, पण उपयोगिता मात्र सर्व जगाला आहे. आज अवधूत चिंतन भगवान दत्तात्रय निमित्त भोईर परिवाराचा असेल, किंवा अगदी थोडस मागे जाऊन पाहायचं, दत्त अवतार हा कोणाच्या निमित्ताने झाला, तर आपल्याला सर्वाला कल्पना आहे. थोडासा इतिहास आहे की कार्येषु मंत्री करणेषु दासी भोज्येषु माता शयनेषु रंभा धर्मानुकुला क्षमाया धरत्री षडगुणमेतद्दी पतिव्रतानाम. हे पतिव्रतेचे 6 लक्षण सांगितलेले. कार्येषु मंत्री, काम करताना आपल्या पतीला मंत्र्यासारखा योग्य सल्ला देणारी. कार्येषु मंत्री करणेषु दासी, आणि दासीसारखं प्रत्येक आज्ञा निमूटपणे आपल्या पतीची पाळणारी. भोज्येषु माता, जेवण करताना आईच्या प्रेमाने एक एक घास आपल्या पतीचा आवडीनिवडीचा स्वयंपाक काय तो करणारी आणि पतीला प्रेमाने भरवणारी. शयनेषु रंभा, शयनाच्या वेळेला लज्जा हे स्त्रीचं भूषण आहे, पण एकांतामध्ये ती लज्जा बाजूला सारून रंभा तिलोत्तमेसारखा रतिक्रीडेचा आनंद आपल्या पतीला देणारी शयनेषु रंभा. आणि धर्मानुकुला, धर्म कार्यामध्ये अनुकूल असणारी. आणि क्षमया धरत्री, धरणी मातेसारखी पतीचे कळत नकळत अपराध घडले तर आपल्या उदरामध्ये पोटामध्ये घालणारी अशी जी असते तिला पतिव्रता म्हणतात. आणि तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. काय पतिव्रतेचं लक्षण? माऊली म्हणतात ना, पतीच्या माता अनुसरणी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटीची गा. मग अशी असणारी पतिव्रता म्हणजे नत्री अत्री, 3 गुणाचं अतिक्रमण केलेलं अत्री ऋषी. आणि त्यांच्या पत्नीचं नाव आहे अनुसूया. असूया अनुसूया, जिच्या अंतकरणामध्ये कुणाही बद्दल असूया नाही. आता असूया म्हणजे काय? भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य त्यांच्या शांकर भाष्य गीतेवरचं त्यात एक छोटीशी पंक्ती आहे, परगुणेषु दोषाविष करणम असूया. दुसऱ्याच्या गुणाच्या ठिकाणी दोषाचं दर्शन करणं याला असूया म्हणतात. आणि ते दोष दर्शन न करणारी त्याला अनुसूया म्हणतात. जसं की धर्मराज युधिष्ठिर, आपल्या सर्वाला माहिती आहे ना, महाभारताच्या आरंभी त्या धर्मराज युधिष्ठिराला आणि दुर्योधनाला गोपाल कृष्ण परमात्मा म्हणतात, पांडवाचं 7 अक्षुणी आणि कौरवाचं 11 अक्षुणी सैन्य आहे, आणि या दोन्हीमध्ये फेरफटका लावून यायचा आणि एक दुर्जन शोधून आणायचा धर्माला सांगितलं. पण त्याला दुर्जन कोणी भेटेच ना. आणि दुर्योधनाला सांगितले एक सज्जन घेऊन ये, त्याला सज्जन कोणी भेटेना. याला म्हणतात दृष्टीरेव सृष्टी. जशी दृष्टी तशी सृष्टी. दुर्योधन दुर्जन असल्यामुळे त्याला सज्जन कोणी दिसत नाही, आणि धर्मराज सज्जन असल्यामुळे त्याला दुर्जन कोणी दिसत नाही. तसं परगुणेषु दोषाविष करणं असूया, दुसऱ्याच्या गुणाच्या ठिकाणी दोषाचं दर्शन करणं याला असूया म्हणतात. मत्सराची भावना म्हणतात. आणि तुकोबरा म्हणतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. अशी असूया, मत्सर, कलुषित भावना जिच्या अंतकरणामध्ये कुणाच बद्दल नाही, कुठलीच प्रकारची स्पर्धा तिच्या जीवनामध्ये नाही. पती माझा परमेश्वर आहे, आणि त्या पतीचीच काया वाचा मनाने पूर्ण सेवा करणारी ती म्हणजे अनुसूया. आणि अशी अनुसूया आणि आत्री यांचं निमित्त करून आले दत्तात्री, म्हणून त्याला दत्त आत्री. आत्री ऋषीला भगवान परमात्मा या तिघांनी एकत्र येऊन आपलं एक अंश रूप दिलं. दत्त म्हणजे दिनं, आणि कोणाला दिलं? आत्री ऋषीला. नावच पडलं दत्तात्री. या दोघांच्या निमित्ताने आले. का आले, कसे आले आपल्याला माहिती आहे. काय ते देवर्षी नारद त्रिकालदर्शीच आहेत, म्हणजे चालतं बोलतं वर्तमानपत्रच म्हणा की हवं झालं तर. ते नारायण नारायण भजन करत कैलासावरती गेले, नंतर सत्यलोकाला गेले आणि वैकुंठालाही गेले. आणि सत्यलोकाची असणारी अगदी ती माता सावित्री, वैकुंठात लक्ष्मी आणि कैलासामध्ये मा पार्वती, या तिघींनी एकच प्रश्न केला, हल्ली तुम्ही कुठून येत आहेत? म्हटले मृत्यूलोकातून. आणखी कुठून? मृत्यूलोकातून. विशेष कुठनं? म्हटले ते आत्री ऋषीच्या आश्रमातनं. का बरे तिथे गेला? म्हटले मी एका पतिव्रता मातेचं दर्शन घेण्याकरता गेलो, आणि त्रिभुवनात तिच्यासारखी पतिव्रता नाही. बोलून गेलेत. म्हटले म्हणजे आमच्याही पुढे? म्हटले हो, आपल्याही पुढे. आणि मग तो सौती मत्सर निर्माण झाला.
एक कुठलीही स्त्री आपल्यापेक्षा समोर अन्य स्त्रीचं कौतुक तिला सहन होईल असं नाही. आणि मग या तिघीने 3 हट्ट आहे, राजहट्ट आहे, पुन्हा बालहट्ट आहे आणि स्त्री हट्ट आहे. तिघांनी ब्रह्मा विष्णू महेश्वर हट्ट केला आणि या पत्नीच्या हट्टापायी या तिघांनी हात टेकले आणि ते खाली आले. आणि खाली येऊन त्या अनुसूयाचं सत्वहरण करण्याकरता तिघांनी तिला भिक्षा मागितली. ती भिक्षाही अपूर्व आहे, कारण भिक्षा दिली तरी सत्वहरण होणार, नाही दिली तरी सत्वहरण होणार. त्याला एक प्रकारचं उभयतपाश्रज्जू म्हणावं वेदांताच्या भाषेमध्ये. भिक्षा दिली म्हणजे त्यांनी सांगितलं की आम्हाला नग्न भोजन दे. आता नग्न भोजनाचे 2 अर्थ आहे. नग्न म्हणजे विवस्त्र अवस्थेमध्ये भोजन दे, आणि दुसरा अर्थ आहे न आग्न नग्न, ज्याला अग्नीचा स्पर्श झाला नाही अशी भिक्षा दे. आता ज्याला अग्नीचा स्पर्श झाला नाही म्हणजे तुझे वक्षस्थलातलं दूध आम्हाला दे. आता त्यांना वक्षस्थलातलं दूध एवढ्या मोठ्याला व्यक्तीला ते कसं शक्य आहे? म्हणजे एक प्रकारचं कंचुकी, आताच्या भाषेत ब्लाऊज, तेही वस्त्र त्यांच्यासमोर काढणं म्हणजे एक प्रकारचं पतिव्रतेचा अवमानच आहे. आणि विवस्त्र होणं हे तर अवमान आहेच आहे. म्हणजे भिक्षा दिली तरी सत्वहरण होणार, नाही दिली तरी होणार. अशा वेळेला आता काय करणार? पण पतिव्रतेचं सामर्थ्य आहे. तुका म्हणे पतिव्रतान तिची देवावरी सत्ता. आपल्या पती राजाकडे गेली, त्यांच्या चरणाचं तीर्थ घेतलं, त्या तिघावर टाकलं, ते छोटी बाळ झाली आणि त्यांना मुक्त आनंदाने स्तनपान केलं आणि मग पाळण्यामध्ये झोपायला घातलं. या तिघी वाट पाहतात, आमचे मिस्टर का येत नाही. देवर्षी नारद गेले, म्हटले अहो सिस्टर इथे बसू नका, आता तुम्ही जा खाली. नाही तर तसं ते शक्य नाही. ते तिन्ही बाळ झालेत आणि येऊन पाहतात, म्हटले आमचे पती आम्हाला द्या. म्हटले ओळख पटान घेऊन जा. आता डबल रोल नाही टिबल रोल झाली की हो, सगळी सारखीच. माता पार्वतीला वाटू लागलं चुकून जर ब्रह्मदेव 4 तोंडाचा आलं तर करायचं काय? आपलं पतिव्रत धर्मभंग होईल. आणि तेच लक्ष्मीला वाटू लागलं चुकून जर माझे बंधू म्हणते मी भगवान शंकरच आले तर करायचं काय? त्यांनी सांगितलं आम्हाला काही ओळखायला येत नाही. अहो म्हटले मग अशा कशा पतिव्रता तुम्ही? तुम्ही पतिव्रता का पतिव्रता? तुम्हाला आपला पती ओळखायला येत नाही. ते म्हणायला लागल्या आम्हाला क्षमा करा, करा क्षमा, अपराध, आमची चूक घडली, आमच्यामध्येही श्रेष्ठ पतिव्रता आपणच आहात. आणि मग त्यांनी पुन्हा ते पाणी पतीच्या चरणाचं तीर्थ टाकलं. मूळ रूपामध्ये तिन्ही देवता आल्यात आणि त्या माता अनुसूयाने जी दिलेली एक प्रकारची मधुकरी आहे, भिक्षा आहे, त्यावरती संतुष्ट होऊन माते वरम गृणेश्वर, काय लागतं ते आपल्याकडनं मागून घे. त्याने सांगितले पुत्र वात्सल्याचं सुख तुम्ही मला दिलं, तुम्ही जरी गेलात तरी एक तुमचा अंश रूप म्हणून एक पुत्र मला संतती प्राप्त व्हावी. आणि मग तिघातला एक प्रकारची दिव्य ज्योत एकत्र येऊन जे एक मूर्ती तयार झाली ते म्हणजे भगवान दत्तात्री. दत्त आत्री दत्तात्री स्वतःला परमात्मा या तिन्ही देवाने एकत्र येऊन आपलं एक अंश रूप दत्त आत्रीला दिलं, म्हणून दत्तात्रय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणतो आपण. आता हे दत्त बघा, गुरुदेव दत्त म्हणतात. गुरु देव दत्त, ते गुरुही आहेत आणि देवही आहेत. काही देव असतात गुरु नसतात, काही गुरु असतात देव नसतात, काही देव गुरु दोन्ही नसतात, ते गुरु असतात. आणि हे देवही आहे आणि गुरुही आहे. म्हणजे देवाचे जे गुणधर्म आहे तेही आहेत आणि गुरुचे जे गुणधर्म आहे ते आहेत. नवे खरे शिष्यही आहेत. कारण जो जो जायचा घेत लागून तो तुम्ही गुरु केला जाल. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. सगळं विश्वच त्यांनी गुरु केलं. खरं कत्र असं आहे, ब्रह्मांडामध्ये निष्फल अशी वस्तूच नसते. प्रत्येकाला काही ना काही फल असतं. आपल्याला त्यातून योजक वस्तू तत्र दुर्लभ, आपल्याला त्याची योजना करता आली पाहिजे. प्रत्येकाकडनं काहीतरी शिकता येतं, काहीकडनं काय टाकायचं हे शिकता येतं आणि काहीकडनं काय स्वीकारायचं हे शिकता येतं. त्याला शास्त्रीय परिभाषेमध्ये म्हणतात दोषापनयन आणि गुणाधान. दोषापनयन प्रकारचा संस्कार आणि गुणाधान, अगदी कपडे धुणं साबण लावून हे दोषापनयन आहे आणि त्याला पुन्हा प्रेस करणं हे गुणाधान आहे. तशा पद्धतीने आपल्या जीवनातले दुर्गुण म्हणजे आसुरी संपत्ती त्यागण्याचा एक सद्गुण आपण कोणाकडनं शिकलो आणि दैवी संपत्ती स्वीकारण्याचा गुण शिकलो, तर अशा पद्धतीने गुणग्राही वृत्तीने सगळं जग त्यांना गुरु दिसलं. म्हणून त्यांची 24 गुरु म्हणतो आपण. ही त्रोटकाची यादी आहे. तो म्हणतात जे जे जो जो घेता घेतला गुण तो तुम्ही गुरु केला जाण. गुरुशी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिशे. आता ते देव असल्यामुळे त्यांच्याकडे शस्त्र आहे आणि ते गुरु असल्यामुळे त्यांच्याकडे शास्त्र आहे. देव असल्यामुळे शस्त्र कशा करता? दुष्टांचा विनाश करून त्यांचा उद्धार करण्याकरता. आणि गुरु असल्यामुळे शास्त्र कशा करता? तर जिज्ञासू साधकाला ज्ञान देऊन त्यांचा उद्धार करण्याकरता. आणि अवधूत कोटीतील ते महात्म्य आहे. असे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त एकाच्या कैवाडे म्हणजे आत्री अनुसूया यांच्या निमित्ताने या धरातलावरती परमात्म्याचा झालेला तो अवतार आहे. एकाच्या कैवाडे पण उगवी बहुतांचे कोडे. किंवा आज जर पाहिलं तर भगवान दत्तात्रय गणराज असतील, हे एका भुईर परिवाराच्या कैवाडे पण उगवी बहुतांचे कोडे. जो जो
सश्रद्ध अंतकरणाने, भावपूर्ण अंतकरणाने भगवान गणराजांचं, भगवान दत्तात्रयाचं दर्शन घेईल. दृश्य ज्ञानम, त्याला त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल. आणि अंतकरणातील जर अर्थार्थी, जिज्ञासू, मुमुक्षू असेल, त्यांच्या त्या कामनाही पूर्ण होतील. कारण ते आपल्याकरता आता आलेले आहेत. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. आणि ती कशी आहेत? अगदी मला वाटतं नाथबाबा वर्णन करतात. दत्त माझा दिनानाथ, भक्ता लागी उभा सतत, त्रिशूळ घेऊन या करी उभा असे भक्त द्वारी. भाळी चर्चिली विभूती, रुद्राक्षाची माळ शोभते, जवळी असे कामधेनू, तिचा महिमा काय वानू. आणि असे एका जनार्दनी दत्त रूप राहिले हृदयात, 3 सिरे 6 हात, तया माझे दंडवत, असंही बोललेलं आहे. आणि अगदी परंपरा सांगत असताना ते बोलतात ना, जो निर्गुण निराभास, जेथुनी उत्पत्ती आदी ब्रह्मास, आदी नारायण म्हणती त्यास, जो सर्वास आदी गुरु. आणि पुढचं चरण आठवतं का? भजन करा एकदा सांगतो. विठ्ठल 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 तयाचा ब्रह्मा अनुग्रहित, ब्रह्म आत्रीच उपदेशित, आत्री पाद प्रसादित, श्री अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, सहस्र अर्जुन यदू दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. आणि जनार्दन कृपेस्तो जाण, समूळ निरसले बहुबंधन, शरण एका जनार्दन, झाली संपूर्ण परंपरा. आणि ते कसे आहे तर पैल मेरूच्या शिखरी, एक योगी निराकारी, मुद्रा लावली खेचरी, निराकारी बैसलासे. तेजिएली माया, तेने तेजिएली माया, त्यागीले कंथा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझरी. असं त्यांचं स्थान आहे. एका तीर्थाला एका ठिकाणी राहतात, एका ठिकाणी तीर्थाला स्नानाला जातात, तिसऱ्या ठिकाणी मधुकरी घेतात, चौथ्या ठिकाणी वास्तव्य करतात, फेरफटका मारायला आणखी कुठे जातात. आणि किती दूर असले तर मनोवेगाने भक्ताच्या कल्याणाकरता धावून येतात. असे ते एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. आणि असे असणारे दत्तात्रय ते त्यांच्याबद्दल माहिती करून देत असताना जगद्गुरु तुकोबराय स्वतःच अवतार कार्य सांगताना काय आहे? वाढविले सुख भक्ती भाव धर्म, फळाचार नाम विठोबाचे, किंवा हरिभजनीय धवळीले जग, चुकविला लाग कळी काळाचा. कशा करता आले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. युगायुगीचे त्याचे लीला सहचर आहेत, येतो जातो आम्ही देवाची सांगात, तुका म्हणे गात देवनाम. म्हणून त्या देवाकडेही त्याच्या सेवेमध्ये भक्तीमध्ये उणीव होऊ देत नाही. आणि तुम्हा आमच्या उद्धाराकरता जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे आपल्या उद्धाराकरता आल्यामुळे आपल्यालाही जागृतीच्या बाबतीत ते माघारे राहत नाही. अशा पद्धतीचा दोन्हीचा समन्वय साधत असताना महाराज शेवटच्या चरणामध्ये बोलतात. दोई ठाई तुका, 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 दोई ठाई तुका. नाही पडो देत तुका, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी. आल्यायात कासे
तोही ठाई तुका नाही पडू देत चुका देव बैसले शिवासनी आल्या याचका पुरे झाले. दोही ठाई म्हणताना ज्यांचं अवतार प्रयोजन जे परम प्रयोजन आहे कशा करतात जगाच्या कल्याणा संताच्या विभूती किंवा अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीव. मग अशा जन जड जीवाचा उद्धार करण्याकरता उद्धार होईल कधी पुढे भक्तीने धरली हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते स्थिर केली जी अतपळे होती सिद्ध अनुनी लावली पंथिका. तर त्या भक्तीमध्ये जगाला प्रवृत्त करण्याच्या बाबतीत भक्तीचा त्यांना उपदेश करण्याच्या बाबतीत हरिभजनीय धवळीले जग आणि चुकविला लाग कळी काळाचा किंवा वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे यांची वृद्धी करण्याच्या बाबतीतही ती चुकत नाही. आणि मुळात भगवान परमात्म्याची भक्तीची त्यांना रुची आहे. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तर दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. त्या भगवान परमात्म्याची सेवा त्याची भक्ती हे करण्याच्या बाबतीतही ती चुकत नाही. आणि त्या भक्ती आणि सेवा परमात्म्याची आपल्याला जागृती देण्याच्या बाबतीतही चुकत नाही. दोही ठाई तुका नाही पडू देत चुका. योग असा आहे भोईर परिवाराचा संकल्प त्या माध्यमातून भगवान परमात्म्याचं आगमन झालेलं आहे. पण असा आहे कठीण योगाहुनी क्षेम ओ कविता होतो श्रम. अप्राप्तिश प्राप्ती योग हा प्राप्तश परिपालन क्षेम. हा योग तर कठीणच असतो. अप्राप्त वस्तूची प्राप्ती होणं हा योग आहे. यापूर्वी परमात्म्याचं मंदिर आपल्याकडे होतं की का जीर्णोद्धार आहे का पहिलंच मंदिर आहे? पहिलंच मंदिर आहे. म्हणजे या अगोदर परमात्मा आपल्याकडे नाही. आपण आता त्यांना पुन्हा आग्रह करून निमंत्रण करून होय भक्ती केला तैसांपूर्वी धरावी ते इच्छा. परमात्मा आलेले आहेत. त्यांचं सुंदर असणारं मंदिरही आपण उभारलेलं आहे. कारण लोकांना आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर सर्व याला जागा असते पण देवघराला जागा नसते. पण देवाची इतकी आवड असणार इतकं गोड सुंदर देखणं असणारं मंदिर उभारलं ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आता मंदिरात भगवंतही आले.
संतही आलेत, गणराज आहेत, अवधूत दत्तात्रय आहेत आणि आपण त्यांची सेवेतही प्रवृत्त आहात. हा योग आलेला आहे की अप्राप्तीची प्राप्ती झालेली आहे. पण कठीण योगाहून क्षेम ओ कविता होतो श्रम, त्याचा क्षेमही झाला पाहिजे. अर्थात जसं गाडी घेणं हा योग आहे, पण ती न धडकावता व्यवस्थित ठेवणं हा क्षेम आहे, तो भल्या भल्याला जमत नाही. तसं परमात्म्याला अन्न हा योग आहे, पण आता परमात्मा आपल्यापासून उद्विग्न होऊन ते जाता कामा नये. त्यांचं आशीर्वचन, त्यांचे आशीर्वाद हे आपल्या पाठीशी कायम असले पाहिजे. याकरता दैनंदिन जी आपली पूजा आहे, जो रोजचा नैवेद्य पाणी आहे, मंदिराची स्वच्छता आहे, तिथलं असणारं पावित्र्य आहे, पूर्ण परिवाराने आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविकाने ते यावत आयुष्य आता ते जपलं पाहिजे आणि आपणही जपलं पाहिजे. पुढच्या पिढीला ते आतापासून संस्कार लावले पाहिजे. त्याकरता महापुरुषाचे आशीर्वाद असले पाहिजे. मग चिंतामणी बाबा असतील, बलराम बाबा असतील, आणखी काही आपल्या भागातले महापुरुष असतील, हे गुणीजन मंडळी असतील, नेहमी एकादशीला असेल किंवा किमान मंदिराच्या वर्धापन दिनाला भजन, कीर्तन, प्रवचन, अन्नदान, ज्ञानदान, कारण हेच परमात्म्याला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. सर्वभूती द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. म्हणून हा सगळा सोहळा आपल्या या परिवाराकडनं पुढच्याही काळामध्ये घडो अशी पवित्र प्रार्थना आपण सर्वजण मिळून, कारण परमात्मा हा प्रयत्न साध्य नसून तो प्रार्थना साध्य आहे, त्यांची आपण प्रार्थना करू की दिवसेंदिवस त्या परिवाराकडनं आलेल्या भाविकाकडनं त्यांनी सेवा ती करून घ्यावी अशी पवित्र प्रार्थना करू. आणि झालेल्या चिंतन सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. पुनश्च एकदा गोड असणारे माझे गुणीजन गुरुबंधू, आपण सर्व ज्येष्ठ नागरिक वारकरी वृंद, माता भगिनी आणि या भोईर परिवाराशी असणारा ज्यांचा प्रेमाचा आणि रक्ताचा ऋणबंधतेला असणारे सर्वच मान्यवर मंडळी, सर्वांच्या अंतःकरणामध्ये विराजमान अवधूत भगवान दत्तात्रय, भगवान गणराज, माऊली ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून महापुरुष यांच्या चरणारविंदी शब्द सुमन समर्पित करू आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. हात वर करा एकदा. आता आपली चाल झालेली आहे. सर्वजण आपण तिन्ही भजन युगपत घेऊन चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली अवधूत चिंतन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 Thank you.
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ बोले पुरे देवा